तर वंचित आघाडी ही आमच्या बरोबर यावी असा आमचा प्रयत्न होता, मात्र त्यांचं काम मतांच्या विभाजनासाठी सुरू आहे ही टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे। वंचितच्या उमेदवारांमुळे मतांची टक्केवारी कमी होईल असं त्यांनी म्हटलं। भाजप आणि मोदींची ही खेळी आहे असा निशाणा देखील चव्हाण यांनी साधलाय। आंबेडकर वारंवार तुमच्यावर चर्चा करत होते, आता म्हणतात की महाविकास आघाडी आणि महायुतीची फिक्सिंग झाली जवळपास 20 जागांवरती आणि असं त्यांनी स्वतः दावा केलेला आहे। तुम्हाला वाटतं की तुमच्याबरोबर सुद्धा ती चर्चा झाली होती, चर्चेमध्ये तुम्ही सुद्धा सहभागी होता? हे बघा, प्रकाश आंबेडकर आमच्या विरोधात गेलेले आहेत, त्यामुळे ते काही आरोप करू शकतात। या वेळेला विरोधी पक्षांच्या मताचं विभाजन होऊ नये हा आमचा आटोकाट प्रयत्न होता। त्यातूनच इंडिया आघाडी जन्माला आली। पूर्णपणे आम्हाला यश नाही आलं तरी पण एकाच एक उमेदवार द्यायचा आमचा प्रयत्न आहे। मताचं विभाजन, विरोधकांच्या मताचं विभाजन टाळण्याचा आमचा प्रयत्न आहे। नरेंद्र मोदींचा याउलट काय प्रयत्न आहे तर जास्तीत जास्त मताचं विभाजन कसं होईल हा प्रयत्न आहे। आज कितीही आंबेडकरांनी लोकांना सांगितलं की असं झालं तसं झालं, काही त्यांनी सुरस कथा निर्माण केल्या की कोणी काय झालं, तरी एक गोष्ट आहे की आंबेडकरांच्या उमेदवारीमुळं नरेंद्र मोदींना मदत होणार आहे आणि नरेंद्र मोदींच्या विरोधात पडणाऱ्या मताचं विभाजन होणार आहे, जे नरेंद्र मोदींना पाहिजे। आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केला, त्यांना जागा ऑफर केल्या, पण त्यांनी जे ठरवायचं होतं ते केलं, जास्तीत जास्त उमेदवार उभे करून। आता कुठं पुण्याला काय झालं उमेदवार देताना त्याच्या गोष्टी बाहेर यायला लागलेल्या आहेत, त्यामुळे असा आरोप करून त्यांच्याच